कळंबा इथल्या 3 स्टार लॉजवरील गर्भलिंग तपासणी प्रकरणी कारवाईतील मुख्य सूत्रधार स्वप्नील पाटीलला करवीर पोलिसांनी पिंपळगावात एजंटांसह अटक केली। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी आणि पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केलं। दरम्यान सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यानं शहरातील 3 औषध विक्रेत्यांकडून 408 किट घेतल्याचं निष्पन्न झालंय। करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या 3 स्टार लॉजवर गर्भलिंग निदान केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर करवीरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकानं या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली होती। त्यावेळी 2 महिला एजंट पोलिसांच्या हाती आल्या। मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार स्वप्नील केरवा पाटील हा पसार होता। पोलीस त्याच्या शोधात होते। दरम्यान या प्रकरणी करवीर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान आज एका गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खबरीनुसार स्वप्नील पाटील हा कागल ते मुरगुड रोडवर पिंपळगाव खुर्द इथं गर्भलिंग तपासणीसाठी सोनोग्राफी मशीनसह येणार असल्याचं कळालं। त्यानुसार पिंपळगाव खुर्द इथं सापळा लावून पोलिसांनी स्वप्नील पाटीलसह एजंट संतोष ज्ञानदेव कोळी आणि तासगावातील नंदकुमार भीमराव पाटीलला जेरबंद केलं। स्वप्नील पाटीलनं गुन्ह्यासाठी वापरलेली 4 चाकी गाडी, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, मोबाईल फोन असं 5 लाखांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं। दरम्यान 300 गर्भपात प्रकरणाशी संबंधित असलेल्या डॉक्टर चंद्रकांत गुंडा गायकवाड याच्याकडे सविस्तर चौकशी करून सोमवारी करवीरच्या पोलिसांनी कोल्हापूर शहरातील 3 औषध विक्रेत्यांवर छापा टाकला। त्यांच्याकडील चौकशीत सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गायकवाडनं 408 किट घेतल्याचं स्पष्ट झालंय। डॉक्टर गायकवाडला 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे।